आता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण धर्मपुरीमध्ये आहोत. धर्मपुरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. एकंदरीत प्रचार कसा आहे, एकंदरीत वातावरण कसं आहे हे जाणून घेऊ. नमस्ते कडकर साहेब. नमस्ते नमस्ते नमस्ते. तुमचं सर स्वागत आहे. एकंदरीत आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये सक्रिय आहात तुम्ही. एकंदरीत वातावरण कसं आहे भाजपला इथं? अतिशय फेवरेबल. दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय भारतीय जनता पार्टी माहितीच्या उमेदवारासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे. या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे होते रामभाऊ सातपुते माजी आमदार, त्यांच्या माध्यमातून या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये जो विकास झाला त्या विकासाच्या कामाच्या जोरावरतीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे उमेदवार या ठिकाणी मतं मागत आहेत. या ठिकाणी तुम्हाला धर्मपुरीच्याच बाबतीत सांगायचं झालं तर रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून धर्मपुरी गावामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये जवळजवळ 13 ते 14 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. या ठिकाणी धर्मपुरीमध्ये सांगायचं एक प्रकर्षण सांगायचं म्हटलं तर जलजीवन मिशनचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर धर्मपुरी शिंदेवाडी रोड हा 6.5 कोटीचा या ठिकाणी डांबरीचं रस्त्याचं काम चालू आहे. या ठिकाणी रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून धर्मपुरीमध्ये जवळजवळ सभामंडपाचं काम जर असेल तर महालक्ष्मीचं सभामंडप दिलेलं आहे या ठिकाणी, बाळूमामाला सभामंडप दिलेला आहे या ठिकाणी. त्याचबरोबर अनेक रस्ते जो शिंदेमळ्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा डांबरी रस्ता दिलेला आहे. या ठिकाणी जो शाळा दुरुस्ती आहेत त्या शाळेच्या दुरुस्तीला अनेक ठिकाणी काटकर वस्ती असेल, शिंदे वस्ती असेल, करची वस्ती असेल, अशा मसुगडी वस्ती असेल, अशा प्रत्येक शाळेला त्यांनी 5 ते 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे दुरुस्ती करण्यासाठी. या ठिकाणी महालक्ष्मीचा सभामंडप दिला, मातंग समाजासाठी या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड दिले. भीमनगर या ठिकाणी जवळजवळ त्यांनी लाखो रुपयाचा निधी दिला की ज्या ठिकाणी रस्ते कॉन्क्रीटीकरण असेल, तुमचे हायमास असतील, असे या ठिकाणी विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्याच्यामुळं दहेगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा दहेगाव पंचायत समिती गण असेल, तुम्हाला सांगतो काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. 100% दोन्ही उमेदवार आहेत प्रचंड मत. आता विरोधक देखील या विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतायत की रामभाऊ सातपुतेंना माळशिरस तालुक्यामध्ये विकास करत असताना दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये काय केलं हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. तुम्ही काय सांगाल? मी विरोधकांना खुलं आव्हान देतोय, त्यांनी फक्त सांगावं की ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते, या धर्मपुरी गावामध्ये काय केलं ते त्यांनी दाखवून द्यावं. कारण या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा राहिलो खंडोबा मंदिरासमोर, या ठिकाणी खंडोबा मंदिराचं सभामंडप जो मंजूर झाला होता काही कारणास्तव तो माघारी गेला, परंतु पुन्हा एकदा रामभाऊ सातपुतेनं 25-15 या ठिकाणी खंडोबा मंदिराची मागणी सभामंडपाची मागणी केलेली आहे. आणि ती 100% खंडोबा मंदिराचा जो सभामंडप आहे या ठिकाणी सभामंडप मंजूर होणार आहे. त्याचबरोबर धर्मपुरीतल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती DPची, या ठिकाणी खालाटी वस्ती असेल किंवा तुमच्या ठेंगेल वस्तीला जो DP दिला आहे तो रामभाऊच्या माध्यमातून दिला आहे. त्याचबरोबर मसुगडी वस्तीचा DP असेल ती रामभाऊच्या माध्यमातून दिला आहे. करची वस्तीला जो DP आलेला आहे आता तोही रामभाऊच्या माध्यमातून दिला आहे. केंद्रीय वस्तीचा DP असेल तो रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातूनच दिलेला आहे. जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो लाईटीचा, विजेचा, DPचा, हे रामभाऊ सातपुते करतात. आणि दुसरी गोष्ट सांगायचं मध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयाभाऊ आहेत. दुसरी गोष्ट जो ग्रामविकास खातं जे आहे, ग्रामपंचायतीला जो निधी लागतो, प्रत्येक हेडला जो निधी लागतो तो निधी फक्त ग्रामविकास खात्यामधूनच मिळतो. आणि ते ग्रामविकास खात्याचे मंत्री हे भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ आहेत. त्याच्यामुळे जो निधी लागतो तो आपल्याला रामभाऊच्या माध्यमातून मिळेल, जयाभाऊच्या माध्यमातून मिळेल आणि देवाभाऊच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळं ही विरोधकांनी कितीही बोलथापा माळू द्या, आम्ही हे करतो आम्ही ते करतो, ते काही करू शकणार नाहीत. या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी धर्मपुरी गावामध्ये अतिशय भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवार जे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संस्कृतीताई राम सातपुते आणि दहेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार तनुजा बाळू खिलारे यांना अतिशय भरघोस असे प्रचंड मताने या ठिकाणी मतदान मिळणार आहे. त्याच्यामुळं विरोधक काय म्हणतात, कोण काय म्हणते, कारण शासनानं ज्या लाडक्या बहिणीलासाठी जे 1500 रुपये दिलेले आहेत त्या लाडक्या बहिणी, तर तुम्हाला सांगतो आम्ही जातो आहे त्या ठिकाणी, लाडक्या बहिणी सांगतात की आम्हाला ज्या देवाभाऊनं जे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये दिले आहेत ज्याचं खावं ज्याचं खावं त्याचं गावं, असे स्पष्ट प्रतिक्रिया येतात सर्वसामान्य माणसांच्या. मला सांगा ना, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी रेशन मोफत मिळतं आहे. शेतकऱ्यांना जर लाईट जर विजेची मोफत वीज जर मिळत असेल अजून काय पाहिजे शेतकऱ्यांना. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर ह्या देवाभाऊच्या सरकारनं पेन्शन चालू केली, पेन्शन म्हणजे सरकारनं 2-2 हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करतात. विरोधकाकडे काय असं मुद्दा आहे, काय मुद्दा आहे मला सांगा ना तुम्ही, की ते काय देऊ शकतात? फक्त आश्वासनं, खोटी बतावणी, गोड गोड बोलणं आणि जातीपातीचं राजकारण करणं.
ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाहीत. दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये मी आज सांगतो की हे दोन्ही उमेदवार प्रचंड उमेदवार, दोन्ही नाही तिन्ही उमेदवार दत्तात्रय विठोबा शेळकेसुद्धा चांगल्या मतांनी निवडून येणार ते. त्याच्यामुळे दहेगाव जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्लाच होणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. ओके, धन्यवाद. विचारा तुमचं काय नाव? विजय जयसिंग नसुगडे. बरं, काय भावना आहे आता तुम्हाला? एकंदरीत माळशिरस तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. रामभाऊ सातपुतेंचं काम कसं वाटतं तुम्हाला? रामभाऊ सातपुतण्यांचं काम म्हणजे असं सांगायला सुद्धा शब्द नाहीत. अख्ख्या तालुक्यात घराघरात जर गेलं तर रामभाऊविषयी जर विचारलं ना बारक्या पोरांना तरी म्हणणार रामभाऊ एक नंबर आहेत. कशामुळे एक नंबर रामभाऊ आहेत? कामच करतात ती, प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोचतात. तुम्हाला सांगतो असं आरोग्य दूत म्हणून काम करतात. आणि महत्त्वाचा पॉईंट असं सामान्य जनतेतच जास्त असतात ती, त्याच्यामुळं सामान्य जनता त्यांच्या पाठीमागं आहे. तुमचं देखील काय ऑपरेशन संदर्भात तुम्हाला काय सांगायचं? आता बघा, मला ज्यावेळेस मी असं दात दुखत होता म्हणून मी दवाखान्यात गेलो तर सांगितलं की कॅन्सर आहे म्हणून. मग मी शेंद्र्याला गेल्यानंतर तिथं सांगितलं जबडा काढणार. मग मी आणि नवनाथ पाटोळे दोघंजणच गेलतो. तिथून म्हणलं नको बाबांनो, ही जबडा काढल्यावर आयुष्यभर म्हणलं रुमाल बांधावा लागेल, मग कसं काय करायचं. मग भाऊकडे गेलो. भाऊपाशी गेल्यानंतर भाऊचं पहिलं वाक्य, भिवू नकोस म्हणला, अख्ख्या दिल्लीपर्यंत तुला हे करतो, तू टेन्शन घेऊ नको. तर नॅशनल हॉस्पिटल आहे सैपी म्हणून, कुणी सर्च करू शकतं मोबाईलला, मुंबईला. तर सुविधा चालू आहे आपल्याला, म्हणजे असं कसलीच कमतरता नाही. खाण्यापिण्यापासून सगळी सोय. म्हणजे ते ऑपरेशनची म्हणजे तुमच्या ऑपरेशनची सुखसुविधा जी मिळाली ती कोणाच्या माध्यमातून मिळाली? भाऊच्या माध्यमातून. भाऊच्या माध्यमातून. अहो, तिथं गेल्यानंतर नुसतं भाऊचं नाव सांगितलं तर आम्हाला डायरेक्ट माणसं न्यायला आलती डायरेक्ट. मग सगळा विषय क्लोज, सगळी फाईल बिल बनवून डायरेक्ट पेशल रूम. म्हणजे चांगल्या प्रकारे. हो, लय एकदम एक नंबर. साधारणतः किती लाखाचं ऑपरेशन होतं तुमचं? साधारण आता ट्रीटमेंट चालूच आहे. टोटल सगळं 12-12.5 लाखाचं ऑपरेशन आहे. बरं, आतापर्यंत किती खर्च झाला? आत्तापर्यंत 6-6.5 लाख रुपये खर्च झाला आहे. चालूच आहे. फक्त भाऊचं इलेक्शन पिरियड आहे म्हणून मी काम करतोय, म्हणजे काम चालू आहे. मी थोडं ती केमो आहे ती थोडं पुढं ढकललं आहे. ज्या माणसानं आपल्यासाठी केलं आहे त्याच्यासाठी थोडं काहीतरी दिलं पाहिजे ह्या हेतूनं मी थोडं थांबलो आहे. सोमवारी इलेक्शन झालं की त्या दिवशी संध्याकाळी बसणार आहे आणि जाणार आहे ऑपरेशनला. ओके, धन्यवाद. एकंदरीत आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक म्हणून कसं पाहता? या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी एक निवडणूक होते. कशा आहे, मोठी ताकद समोर उभा आहे. म्हणजे कसं आहे, माझ्या आमदारांची पत्नी, विद्यमान आमदारांचा मुलगा, अशी लढत होते. तर काय भावना आहेत? काय वाटतं तुम्हाला? मला तर असं वाटतंय की ही जी निवडणूक आहे ना, ही पुढारी विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे. म्हणजे आज पूर्ण पुढारी एका साईडला प्रचार करतायत आणि जनता रामभाऊचा प्रचार करते. हे म्हणजे असं चित्र गावोगावी दिसतंय आम्हाला. असा कुठंच विषय नाही बघितला ह्याच्या आधी कुठल्याही निवडणुकीत. असा निवडणूक होणं म्हणजे हे विशेषच आहे, खरं लय मोठा विशेष आहे. आणि त्या माणसाचं काम बोलतोय. हा माणूस आरोग्य दूत तर आहेच आहे, माणसाची कामं करतोय. आज जनसामान्य जेवढी जनता आहे, जेवढा गाळा खालचा भाग आहे किंवा खालच्यातल्या खालची माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचं जे काम आहे त्यांचं. आज तुम्ही एखाद्या झोपडपट्टीतल्या एखाद्या बारक्या पोराकडे जाऊन जर बघितलं तर रामभाऊचा नंबर आहे. किरकोळ गोष्टीसाठी देखील डायरेक्टली रामभाऊला फोन करतात. ह्याच्या आधी असं कुठंही झालेलं नाही आहे. आज आमदाराला डायरेक्ट फोन जातो आणि आमदार डायरेक्ट बोलतो. आज इथं आहे का दुसऱ्या कुठल्याही तुम्ही दाखवून द्या की बाबा कुठल्या तालुक्यातला आमदार तुम्हाला डायरेक्टली बोलतोय, तुम्हाला 4-5 पार पिये त्यांचं पार खानदान येतं आहे आडवं, तेव्हा आमदार गावतोय. काय तर आहे का कोण? बरोबर. आज आपल्याला जनतेचं काम करण्यासाठी मिळलेला जी माणूस आहे त्याला अजिबातही कोणी विसरू नये. उलट त्याला जेवढं प्रोत्साहन देऊन त्याला वरती आणण्यात येईल एवढा प्रयत्न करावा. ही लोकांची स्वतःची ताकद आहे. रामभाऊ म्हणजे ही जनतेची ताकद आहे. बस, रामभाऊ म्हणजे जनता, एवढं ध्यानात ठेवावं सगळ्यांनी. ओके, धन्यवाद.